छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपले 15 तारखेपासून घरगणनेला जनगणनेला सुरुवात झालेली आहे। 20 मे पासून आपले सर्व प्रगणक आणि आपले सुपरवायझर हे घरोघरी जाऊन जनगणनेची जी 34 मुद्द्यांची माहिती प्रत्येक घरी जाऊन घेत आहे। हे चांगलं काम सर्व प्रगणकांच्या माध्यमातून सुरू आहे। माझं सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे। आता मी नंदनवन कॉलनीमध्ये एका घराच्या घरगणनेला आमच्या प्रगणक आणि सुपरवायझर यांच्यासोबत उपस्थिती लावली। इथल्या नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिला। घरामध्ये बोलवून पिण्याचं पाणी त्यांनी विचारलं आणि सर्व 34 मुद्द्यांची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली आणि त्यांनी जी माहिती दिली तीच आम्ही माहिती नोंदवतो। माहिती देण्यासाठी साधारणतः 3 ते 4 मिनिट लागले। तो वेळ त्यांनी दिला आम्हाला, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। आणि असंच सर्व नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे की जनगणनेची ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला 5 जूनच्या अगोदर पूर्ण करायची आहे। तर आपल्या घरोघरी प्रगणक शक्यतो सकाळच्या वेळेला, उन्हाचे दिवस असल्यामुळे सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला येत आहेत। तर आपलं महानगरपालिकेचं 100% काम शासनाने दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण व्हावं असं आपलं उद्दिष्ट आहे आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच हे शक्य होणार आहे। तर सर्व नागरिकांना माझं परत एकदा नम्र आव्हान आहे की आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक प्रगणकाला आपण आपली योग्य ती माहिती कळवा। प्रगणकांच्या गळ्यामध्ये आय कार्ड असेल, त्या आय कार्डवरती QR कोडही असेल, तर ते आय कार्ड पाहून खात्री करून घ्या। खात्री केल्यानंतरच पूर्ण माहिती द्या। यामध्ये चुकीची काही लोक आपल्याला माहिती मागण्यासाठी येत असतील तर त्यांना माहितीही द्यायची नाही, परंतु जे प्रगणक आय कार्ड आपली ओळख दाखवून आणि पूर्णपणे सौजन्याने आपल्याशी प्रगणक संवाद करणार आहे तर त्यांना चांगला प्रतिसाद द्या आणि जनगणनेचं आपल्या शहराचं 100% काम 5 जूनच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी सर्व प्रगणकांना आणि आमच्या टीमला सहकार्य करा। धन्यवाद।